नमस्कार मंडळी, मी देवेश सावरकर पुन्हा एकदा यूट्यूबच्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वर्गनगरी कोकण आपल्या गावातून गावच्या घराच्या इथून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, 15 फेब्रुवारीला आपली टुर्नामेंट कळवा दिवापटणी या ठिकाणी मॅच ठेवलेली आहे. त्या मॅचची निमंत्रण पत्रिका आपण ठेवण्यासाठी हनुमान मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत. मंदिरामध्ये पत्रिका ठेवून त्यानंतर जंगलामध्ये वाडीत कुठेतरी बोरीचं झाड आहे, तिकडे आम्ही बोर आणायला आता पोरं छोटी पोरं वगैरे जे कोण आहेत ते मिळून आम्ही तिकडे चालणार आहोत. तर पहिला आधी आम्ही मंदिरात चाललो आहे. मंदिरामध्ये आपली निमंत्रण पत्रिका मारुती राहायला ठेवणार, मग पुढे आम्ही बोरं कुठे जंगलामध्ये भेटणार आहेत तिकडे चालणार आहोत. चला तर मग ठीक आहे, आधी पहिला मंदिरात जाऊ मग पुढे जाऊ. खाली पंचाखाली चाललो आहे. पंचाखालीहून आपला अनुराज, सुया आणि बारक्याला घेऊन मधलेवाडीकडून आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिरातून पुढे मग मलेकरवाडी आणि बोरीची झाडं कुठे तिकडे वरती पलटामध्ये आहेत तिकडे जाणार आहोत. चला तर मग जाऊया. या ठिकाणी आपण पंचाखाली पोचलेलो आहोत आणि ही पंचाखालवाडीची घरं. आमचा बारक्या विवेक आणि वरती अनुराज आहे. आणि हा समोर दिसतो ना, तो खणावट आहे, बैलांना बांधण्याची जागा आहे. पावसामध्ये वाड्यामध्ये बांधल्यानंतर आता बाहेर काढलं जातं बैलांना आणि ह्या हौशामध्ये बांधलं जातं. त्याला हा खणावटा म्हटला जातं आमच्या कोकणामध्ये. आणि समोर तिकडे दिसते ती आपली पाष्टेवडी. ठिकाणी आता आम्ही निघालो आहे पंचाखालीतून मधलेवाडी आणि पुढे आपल्या मधलेवाडीमध्ये तिकडे मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये चाललो आहे आता मी. या ठिकाणी ही समोर घरं दिसतात ते आपल्याला ही मधलेवाडी आहे. ही संपूर्ण इकडे मधलेवाडी आहे. अशा प्रकारे ही मधलेवाडीची घरं. किरण, हे किरण, हा हे काय हात कर. आहेत आमचे ढोलकीपट्टू संदीप आडविलकर आणि त्या बाजूला बसले ते शांताराम सावरकर. अशा प्रकारे मुंबईतून आलेले चाकरमानी गावाला आराम करत आहेत. अशा प्रकारे आम्ही आता मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हे समोर दिसतंय ते आपलं कौलारू जुनं मंदिर आहे. 25-26 वर्ष झाली या मंदिराला. वाडीमध्ये एकमेव असलेले हे हनुमान मंदिर आहे आणि मंदिराचं नवीन बांधकाम करण्याचं प्लॅन आहे, नियोजन आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वाल वगैरे टाकलेले. मागच्या बाजूला नवीन बांधण्यात आलेलं आहे. नवीन मंदिर बांधण्याचा प्लॅन आहे. बघूया जेव्हा सक्सेस होईल तेव्हा होईल. या ठिकाणी ही मागची बाजू बांधून घेण्यात आलेला आहे ती. आणि या बाजूला समोर घर आहेत ती सावरकरवाडी. आपण आता मंदिरामध्ये हनुमंतरायाचं आपण दर्शन आपली निमंत्रण पत्रिका ठेवणार आहोत. हा आमच्या वाडीमध्ये असणारं एकमेव हनुमान मंदिर. ज्यावेळी मी गावी येत असतो त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या वाडीचं आमचं मंदिर दाखवत असतो. गणपती बाप्पा मोरया आणि बजरंग बली की जय. आणि या बाजूला असणारे हे विठ्ठलांची मूर्ती.
अशा प्रकारे हे आमच्या वाडीमधलं मंदिर. मुंबईची मॅच आहे, त्या मुंबईच्या मॅचचे निमंत्रण आम्ही आमच्या जो पाठीशी खंबीरपणे असलेला आमचा पाठीराखा वाडीचा आमचा हनुमंतराय आहे, याला आम्ही आमच्या संघातर्फे निमंत्रण पत्रिका ठेवत आहोत. काय चुकलं माकलं असेल तर माफ कर आणि प्रयत्नाला यश दे हनुमंतराया. अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये पत्रिका ठेवली आणि पुढे चाललो. आता सावरकवाडीतून पुढे बोरीकडे चाललो. पडदात बोराटी पाहिला आणि बांधकाम एकदम भारी केलेले मातीचे. कुठून जायचं आहे? मरेगवाडीतून नाही, कुठून? आपली एवढी पब्लिक आहे मंडळी. आता आम्ही चाललोय बोराना. हे समोर आपल्याला हा बाबा हे सर्व आपल्याला घरं दिसतात. ही आपली सावरकवाडी आहे. काकी आणि या ठिकाणी महिला मंडळ बसलेले आहेत. आपली मंडळी पाहू शकता तुम्ही. माझ्या मागच्या बाजूला आहे पब्लिक आहे आपली आणि आम्ही चाललो आता. ही आमची गावची चेंद्रमेंद्र आहे. हे आमचा राऊत आहे, राऊत दादा. हा बारक्या दादा, हा सुया मास्टर, मागे अनुराज आणि किरण. अशा प्रकारे आम्ही चाललोय. बघा आम्ही इकडे आता सावरकवाडीमध्ये पोचले. पुढे इकडे आडविलकर वाडे या ठिकाणी आम्ही पोचले आता आणि बोरीच्या झाडावरती जाणार तिकडे. आणि त्यापूर्वी तुम्हाला हे दाखवतो. हे नाही, हे शेण आहे, शान आपला गावचा. शेणकीतलं काढून या ठिकाणी सुकट टाकलेलं आहे. आमचा प्लॅन चेंज झाला आहे. काही कारणास्तव आम्ही जात होतो बोरं जमा करायला, परंतु प्लॅन चेंज झाला आणि अचानक आता आम्ही तांबेवाडीत चाललो आहे. आपल्यासोबत मंडळी आहे, सचिन, किरण आणि अनुराज आणि आपला सुया. अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहे दाबिल तांबेवाडी. पायवाट्याने चाललो आहे. तुम्हाला पायवाटेचा प्रवास दाखवतो. जंगलातून कशा प्रकारे जावं लागतं. मध्ये वाटेत एक नदी आहे सवतकड्या, ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला आता आम्ही आमच्या वाडीतून निघालो आहे. बघूया किती टाईम लागतो पोचायला. पटापट आम्हाला निघायचं आहे, लवकर घरी यायचं आहे, मुंबईत जायचं आहे संध्याकाळी म्हणून. चला हे बघा तुम्ही पाहू शकता. आम्ही पटापट चाललो आहे जंगलातून. कशा प्रकारे घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून आम्ही आता तांबेवाडीत पायवाटेने चाललो आहे. जर रिक्षाने जायचं म्हटलं तर 400-500 रुपये खर्च करून जावं लागतं, परंतु ही शॉर्टकट पायवाट आहे ह्या जंगलातून जाणारी, दाबिल तांबेवाडीत जाणारी. एवढी आपली मंडळी. आता आम्ही चाललो आहे तांबेवाडीत. या ठिकाणी पाहू शकतो. आता आम्ही जंगल क्रॉस करून दम लागले, पटापट आम्ही धावत आलो. तर जंगल क्रॉस करून पुढे आता सवतकड्यावरती आलो आम्ही. या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता उंच किती मोठा ही आहे, कडा आहे. उंच मोठा कडा आहे या ठिकाणी. आणि पावसामध्ये खूप डेंजर असतो या ठिकाणी पायवाटाने यायचं म्हटलं तर. हे बघा घनदाट जंगल आहे, राई मोठी अशी या ठिकाणी. आणि तिकडे ती खाडी आहे, दाबिल खाडी.
आणि हा सवतकडा बघा. आणि आपल्याला तिकडे समोर घरं दिसत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बघा ही समोर जी घरं दिसत आहेत ना ती दाबिल तांबेवड आहे. तिथे आता आपल्याला जायचं आहे. हे बघा चालत चालत आम्ही आता किरकशीच्या नदीवरती पोचलेली. ही तुम्ही पाहू शकता, ही नदी आहे किरकशीची नदी. हे बघा वाहतं पाणी एकदम मस्तपैकी सुंदर थंडगार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा पोरं चालून चालून थकलेत, आता तोंड धुत आहेत, पाणी पित आहेत. आणि या ठिकाणावरून त्यांच्या वाडीला पाणी जाते. या ठिकाणी बघा मस्तपैकी सुंदर असा पाण्याचा नजारा आहे, शांत थंडगार. थांबा मला तोंड धुवू दे थोडं. हा पाट दिसतोय ना तुम्हाला, हा बांधलेला आहे. या पाटातून पूर्वी 24 तास पाणी असायचं. या वाडीमध्ये जायला 24 तास या पाटातून पाणी पूर्वी जायला होतं. परंतु आता काही कारणास्तव बंद केलेलं आहे. नाहीतर या वाडीला 24 तास पाणी असायचं. आणि अशा प्रकारे आम्ही आता तांबेवाडीमध्ये पोचलेलो. 5 मिनिटातच तिथे पोचणार आहोत आम्ही. तांबेवाडीमध्ये पोचलो आणि प्राचीन पुरातन काळातील हे तुम्ही काळे दगड पाहू शकता केवढे मोठमोठे आहेत. आणि या ठिकाणी मॅच आहे आणि मॅचचा माहोलचा आवाज या ठिकाणी आता आपल्याला येत आहे. अशा प्रकारे आता आम्ही फायनली तांबेवाडीत पोचलेलो आहे. शिरवणे कोंडवाडी ते तांबेवाडी पायी अंतर आम्ही 15 मिनिटात क्रॉस केलेलं आहे. 15 मिनिटामध्ये चालत आलेलो या ठिकाणी. आणि या ठिकाणी रस्त्यावरतून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा या ठिकाणी खाली मॅच आहेत बॉक्स अंडर आमच्या. त्या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारे आम्ही फायनली तांबेवाडीमध्ये पोचलेलो आहोत. चला अशा प्रकारे आम्ही आता तांबेवाडीमध्ये पोचले. मी आकाश आणि गणेश ठिकाणा विनंती करतो की त्यांनी सामनावीर चषकाचा सामनावीर चषक त्यांना प्रदान करायचा आहे. जोरदार टाळ्या गणेश. प्रत्येक उत्कृष्ट गोलंदाज लक्ष्मी मांडवकर आणि मांडवकर आहेत का इथे? आकाश मांडवकर उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक सेम लक्ष्मी मांडवकर यांनीच दिलेला आहे. त्यांचा मुलगा सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु त्याची काय बॅट इथे तळपत नाही आपल्या संघासाठी. आशा करूया की पुढच्या मोसमामध्ये त्याची बॅट तळपे आणि संघासाठी एखादा चषक तो जिंकून देईल अशी आशा बाळगूया. कोण असणारा उत्कृष्ट फलंदाज? प्रदीप नक्की का? चला देऊन टाकूया मग. प्रदीप उत्कृष्ट फलंदाज प्रदीप. लक्ष्मी मांडवकर यांचे भाऊ अनंत तांबे पारितोषिक देऊन सन्मानित करतील. अशा प्रकारे तांबेवाडीत आम्ही गेलेलो, परंतु जाईपर्यंत शेवटचे 2 बॉल पाहायला आम्हाला मिळाले. फायनलचा सामना
हुरकला आम्ही जाईपर्यंत. आणि आपल्याच गावातली टीम यंगस्टार शिरोने ही टीम विजयी झालेली आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. ज्या पायवाट्याने आम्ही चालत आलो त्याच पायवाट्याने आता आम्ही घरी जायला निघालो आहे. चला तर मग जाऊया. हे बघा, तुम्हाला बोललो होतो आम्ही बोरीच्या झाडावरती जायचं आहे. बोरांसाठी आज तांबेवडी जाऊन आलो आहे आणि आता आम्ही वरती पडदार चाललो आहे. चल राजादा वरती. हां हां, आता मी वरती पलटात जातोय. जरा बोरा जमा करतोय, मग घरी जातोय. चला पटापट जाऊया. चला. हे बघा, तुम्ही पाहू शकता आम्ही कशा प्रकारे जंगलातून चालले बोरं खाण्यासाठी. दमून आलोय तिकडतून तांबेवाडीतून, परंतु भूक लागली सर्वांना आणि भुकीच्या आगीसाठी आम्ही सर्वजण आता बोरीच्या झाडाखाली पलटाखाली जातोय. हे बघा पडलेली बोरं. हे बघा पडलेली बोरं जमा करतायत त्या ठिकाणी. हे बघा हे बघा, तुम्ही पाहू शकता बोरं जमवण्यात किती मग्न आहेत. काट्यातून किती खूप सारी वरती बोरं आहेत, परंतु चढायला वरती कोणी नाही. आणि काट्यातून बघा सर्वजण कसे जमा करता येत आहेत बोरं. दाखव सचिन जमा केलेली बोरं. हे बघा गावची बोरं आपली पाहू शकता तुम्ही. ही जी मजा आहे ना ती वेगळीच मजा असते. हे बघा बोरं कशाने, गावचा जो आपला व्हलटा असतो ना त्या व्हलट्याने बोरं पाडतात. बघा गावची मजा, ही मजा आपल्याला ना कुठेच पाहायला मिळेल. बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा कशा प्रकारे मजा केली जाते गावची. हे जे सुख आहे ना ते आपल्याला शहराकडे सापडत नाही. हे बघा बोरं खाण्याची जी मजा आहे ना, हे बघा जमवलेली कच्ची बोरं पडते ते. हे बघा परत एक खोलटा मारा बघूया. फोन बिन जो ठेव कुठं मारतात खाली बघित नाही काय नाही. हे बघा थांबता, तुम्हाला मी मागून दाखवतोय मागच्या बाजूने कशा प्रकारे बोरं पडतात आपली पोरे. बघा हां हे बघा, हे बघा काय बोरं पडले ते बघा. हे बघा काट्या कुट्यातून वगैरे बघा कशी बोरांसाठी. अशा प्रकारे आम्ही बोरा जमा करून प्रत्येकाने आपापली बोरं खिशामध्ये टाकलेली आहेत. आणि परतीचा प्रवास व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. आता आम्ही कुठे आहेत थांब आलो, घरी जातोय आता. प्रत्येकाने आपापली बोरं आपापल्या खिशात ठेवलेली आहे. तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आपली पब्लिक बघा एवढी सारी पब्लिक होती. आपण आता बोरांसाठी आलेले तांबेवाडीत वगैरे गेली, मागे आपली एवढी पब्लिक होती. आणि आता आम्ही सर्वजण घरी चाललेलो आहेत, मुंबईला वगैरे जायचं आहे. तर नक्की आमची व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.